सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. सोलापूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आणि महायुतीचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने ही निवडणूक आता केवळ औपचारिकता उरल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठवलेल्या कथित कायदेशीर नोटिशीबाबत बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, मला अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नाही. प्रणिती शिंदे यांच्याबद्दल आपण नेहमी आदरानेच बोललो असल्याचे सांगत नोटीस आल्यास त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच पार्टी विषयावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. विविध मुद्द्यांवर माध्यमांशी सविस्तर संवाद साधताना आगामी राजकीय घडामोडींवर महायुतीची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न जयकुमार गोरे यांनी केला. विधान परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने चर्चा होणं साहजिक आहे. माझा आज जो विमान प्रवास झाला, सोलापूरला एकच विमान आहे मुंबईवर यायला, तेव्हा विमानात आम्ही दोघं आलो. त्याची वेगळी चर्चा होण्याची आवश्यकता नाही. परंतु भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक नेते आहेत, ते विधान परिषदेसाठी या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत. इच्छुक असणं साहजिक आहे, कारण प्रचंड मेहनतीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठं यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळवलेलं आहे आणि त्यामुळं आमची संख्या कम्फर्टेबल आहे. आणि संख्या कम्फर्टेबल असल्यामुळं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की आमदार होण्याची संधी आहे. त्यामुळं कार्यकर्ता म्हणून त्यांच्या भावना योग्य आहेत. तर भाजपकडे बहुसंख्या आहे, मात्र असं असलं तरी विरोधी पक्षातले नेते विशेषतः मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते विरोधकांची मोड बांधण्याचा प्रयत्न करतात, सर्वांना एकत्र बांधण्याचे प्रयत्न करतात. होऊ शकेल काही त्यांच्याकडे? अगदी मोठ बांधली तरी 100च्या पुढे जाण्याची काही शक्यता दिसत नाही. आपण बघितलं असेल, मी काल मतदानाची आकडेवारी काढली. जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या मताची संख्या 5 आहे आणि MIMची 9 आहे. त्यामुळं मला वाटतं किती मोठी मोठ बांधली तरी काही ते मोठ बांधून काही शक्य होणार नाही. माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांना माझी विनंती आहे, आता निवडणुका झालेल्या आहेत, वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळेजण एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये एक नवा आदर्श घालून देऊ आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यासाठी मी वेळ पडली तर सगळ्यांशी चर्चाही करेन, कारण निवडणूक ही आता औपचारिकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सोलापूर जिल्ह्याने एक नवीन इतिहास करावा आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी अशी माझी भावना आहे. माझ्यासह अनेक लोकांच्या भावना आहेत. जळगाव असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल इत्यादी अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे पेट्रोल असेल, डिझेल असेल, याचा साठा जो आहे तो उपलब्ध नसल्याने नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. काय सांग? कुठेही पेट्रोल डिझेलचा साठा कमी नाही. नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार करण्यासाठी टोळी तयार झालेली आहे आणि नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्यामुळं पेट्रोलचा स्टॉक होतोय. आवश्यक असणाऱ्या पेट्रोलपेक्षा अधिकच्या पेट्रोलची डिझेलची खरेदी होते आणि त्यामुळं काही परिणाम होताना आपण सगळेजण पाहतोय. तर असा कुठलाही तुटवडा नाही. आवश्यक असणारा पेट्रोल आणि इंधनसाठा महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहे. माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी त्या संदर्भात कालच माहिती दिलेली आहे. त्यामुळे माझी विनंती सगळ्या नागरिकांना आहे की आता कुणाच्याही म्हणण्यावर आपण भीतीचं वातावरण तयार होऊ नये. भरपूर पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळं स्टॉक करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. सोशल मीडियावरती सध्या ट्रेंडिंग असणारी कॉकरोच जनता पार्टी आपल्याला सध्या पाहायला मिळते. तर कॉकरोच जनता पार्टीनं महत्वाचं टार्गेट जे केलेलं आहे ते भाजपला केलेलं आहे. भविष्यामध्ये कशा पद्धतीचं आव्हान म्हणून त्यांच्याकडे? कशाचं आव्हान मला त्या संदर्भातली अधिकची माहिती नाही आहे, परंतु असे अनेक ते समाजामध्ये आपण होताना बघतोय. AIचा जमाना आहे, त्याच्यामध्ये अशा गोष्टी होत राहतात. त्याला अधिकचं महत्त्व देणे मला नाही वाटू इच्छित आहे. पण तो हे फक्त सोशल मीडियावरचं ट्रेंड आहे की विरोधी पक्ष काहीतरी फूस लावतायत आणि एका दिवसात इतक्या पद्धतीनं फॉलोअर सोडणार? म्हणजे भाजपचं ऑफिशियल पेज जे आहे त्यापेक्षा जवळपास दुपटीनं लोक फॉलोअर त्याला करतायत. विरोधी पक्ष काही त्याला फूस लावते वगैरे असं काही वाटतं याच्या पाठीमागे? आता अनेक लोकांची वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना विरोधी पक्षाला आपण पाहतोय. जनमानसामध्ये स्थान राहिलं नाही, जनमानसामध्ये आपली प्रतिमा राहिलेली नाही
आणि लोक आपल्या पाठी येत नाहीत तेव्हा काहीतरी नवीन योजना आखणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबरच्या माध्यमातून समाजामध्ये असंतोष निर्माण होतोय का याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी करायचा विरोधक प्रयत्न करतात. अशा कुठल्याही गोष्टीला यश येणार नाही. भारतातली लोकशाही भक्कम आहे. देशाचं नेतृत्व आदरणीय मोदीजी करतात आणि एक मजबूत भारत आज जगाच्या समोर आपण पाहतोय आणि तशाच पद्धतीनं एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न घेऊन माननीय देवेंद्रजी काम करतायत आणि त्या दिशेनं महाराष्ट्र खूप वेगाने विकास करताना आपण पाहतो. हो, या अगोदर आपण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेला होता, त्यावर अनेक तोडगा निघाला. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते 28 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. 28 तारखेच्या आत मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आज प्रसाद लाडनी भेट देखील घेतलेली आहे त्यांची. आपण याच्या अगोदर त्या समितीमध्ये होतात, त्यांची भेट घेतलेली होतात. आता यापुढे काय होणार? नाही, मला एवढं माहिती आहे. ॲक्च्युली त्याच्यावर उत्तर देण्याची जबाबदारी प्रवक्ता म्हणून प्रवक्त्यांच्यावर असते. माझ्यावर जर नसली तरी सुद्धा मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारनं मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्या अनुषंगानं आपण सगळेजण बघतोय की कुणबी दाखल्याचा विषय असेल त्यालाही न्याय मिळताना आपण पाहतोय. अनेक ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय की आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये अनेक कुणबी दाखल्यावर अनेक लोकांनी निवडणुका लढवल्या आणि अनेक ठिकाणी नोकरीच्यासाठी सुद्धा दाखल्याचा वापर होताना आपण पाहतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, या सगळ्याच माध्यमातून आपण बघतोय की मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्राचं सरकार घेताना आपण पाहतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे की शेवटी या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु ही समाजव्यवस्था बाधित होईल अशा पद्धतीचं आंदोलन, अशा पद्धतीचं भूमिका मांडणं तर कुणी असो ती भूमिका मांडणं ते चुकीचं राहील. समाजव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. समाजामध्ये समाजामध्ये असंतोष निर्माण नाही झाला पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी लढा लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि त्या लढ्याचे परिणाम आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. माझी विनंती या माध्यमातून एवढीच राहील की समाज व्यवस्था आणि ही लोकशाही दृढ व्हावी अशा पद्धतीचं आंदोलन असावं. प्रणिती शिंदे यांच्या त्याला माफी मागितली पाहिजे असं त्यांनी त्या नोटीसमध्ये सांगितलं. 7 दिवसात माफी मागा असं आपण काही उत्तर दिलंय त्यांना? अजून मला कुठलंही नोटीस पोचलं नाही. नोटीस फक्त कुठं सोशल मीडियावरच मी पण बघितलेली आहे. मीडियावर मी बातमी बघितली कुठेतरी. याच्या पलीकडची माहिती मला नाही. परंतु मी आजही सांगेन आदरणीय ताईसाहेबांच्याबद्दल मी आदरानेच बोललेलो आहे. त्यांना काय त्याचा वाईट वाटलं असेल त्या संदर्भात त्यांच्या नोटीस आल्यानंतर माहिती घेईन आणि अवश्य उत्तर त्यांना आपण देऊ. ओके.